नमस्कार, मी विजय चव्हाण, तहसीलदार अंबड. मागच्या काही दिवसापासून माझ्याकडं मोठ्या प्रमाणात उशिराने जन्ममृत्यू नोंदणी होण्याबाबतचे जे काही आदेश असतात त्यासाठी संचिका प्राप्त झालेल्या आहेत. 31 डिसेंबर 2025 पर्यंत 1745 संचिका या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. त्यापैकी सुनावणी घेऊन म्हणजे मी सुनावणी जुलै ऑगस्टच्या नंतर सुनावणी सुरू केलेली आहे. त्यापैकी 363 जन्ममृत्यू आदेशावरती सविस्तर सुनावणी घेऊन आदेश केलेले आहेत. एक सुनावणी घेण्यासाठी किमान 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागतो. म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस जरी आपण कंटिन्यू जर ठेवलं तरी सुद्धा 25 ते 30 संचिकेच्या वर होत नाही. तरी सुद्धा मी 40 संचिकेच्या आसपास मी काढण्याचा माझा प्रयत्न असतो. अशा पद्धतीनं अनेक संचिका सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. त्यासोबतच काही संचिका हा जो जन्म किंवा मृत्यूचा उशिराने आदेश देण्याबाबतचा जो काही विषय आहे, हा विषय थेट कोणत्या प्रमाणपत्राचे नसून हा थेट देशाच्या नागरिकत्वाचा विषय आहे. आणि देशाचं नागरिकत्व आणि देशाची सुरक्षिततेचा विषय पाहता यामध्ये सर्व काळजीपूर्वकच शासन निर्णयाप्रमाणेच निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काही लोक हे त्या सदरबाबत अफवा पसरवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. कृपया करून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये. मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतो, संचिका निकाली काढण्याचा प्रयत्न करतो. मागच्या नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले सर्व प्रमाणपत्र जवळपास 1522 प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात संचिका आपल्याकडे प्रलंबित झालेल्या आहेत. मी महाराष्ट्रात जवळपास सगळ्या ठिकाणी विचारणा केली आहे. बऱ्याच ठिकाणी हे प्रमाणपत्र देणं बंद आहे. तरी सुद्धा मी शासन निर्णयानुसार मी कारवाई करत आहे. सदर ह्याच्यामध्ये कागदपत्र महत्वाचे आहेत. कागदपत्रासोबतच सुनावणी सर्वात महत्वाची आहे. शासन निर्णय बघितला असता त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र देत असताना त्याच्यामध्ये टीसी, त्याच्यानंतर बोनाफाईड, त्यानंतर दवाखान्याचा पुरावा, लसीकरणाचा पुरावा, त्याच्यानंतर जे काही रहिवास आहे त्याचा पुरावा, असे अनेक पुरावे त्यामध्ये लागतात. अशिक्षित जी काही व्यक्ती आहे त्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात इन्क्वायरी करावी लागते आणि मोठ्या प्रमाणात अर्ज असल्यामुळं आणि मला तहसीलदार म्हणून अनेक इतर कामं असतात, इतर सुनावण्या असतात, रस्त्याचे प्रकरणं असतात, आरओआरचे प्रकरणं असतात, दुरुस्तीचे प्रकरणं असतात, नैसर्गिक आपत्तीचे प्रकरणं असतात. त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ ते निर्णय देणं शक्य होत नाही. तरी सुद्धा मी 363 प्रकरणं निकाली काढलेली आहेत. अजून सुद्धा मी मोठ्या प्रमाणात काढत आहोत. परंतु विनाकारण गर्दी करून किंवा अफवावरती विश्वास ठेवून गर्दी करू नये. ज्या क्रमानुसार आम्ही देणं अपेक्षित आहे आम्ही त्या क्रमानुसार आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. परत महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेमार्फत नायब तहसीलदार यांना एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचा दर्जा देण्याविषयीची आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे. ती जर प्राप्त झाली तर त्यानुसार आम्ही परत शासनाकडे नायब तहसीलदार यांच्याकडे काही प्रकरणं वर्ग करून तात्काळ निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु आता तर फक्त तहसीलदार यांच्याकडेच प्रकरणं असल्यामुळे आम्ही तरी पण आम्ही फास्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक प्रकरणामध्ये खोटी माहिती लपवणे असे प्रकार आढळलेले असल्यामुळे आणि देशाच्या सुरक्षिततेचा हा विषय असल्यामुळे आणि सदर प्रकरणामध्ये काही रोहिंग्या किंवा बांगलादेशींना या अगोदर प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आम्हाला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आपण सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं. यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस सहकार्य केलेलं आहे आणि आपण तात्काळ आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु देशाच्या सुरक्षिततेचा विषय असल्यामुळं आणि मालेगाव सारख्या प्रकरणामध्ये जवळपास गुन्हे दाखल झालेले आणि तिथं 8-9 महिन्यापासून तिथल्या लोकांची बेल सुद्धा झालेली नाही, कारण हा राष्ट्रद्रोहाचा प्रकरण आहे. त्यामुळं आम्हाला काळजीपूर्वक शासन निर्णय जे काही शासनाने ठरवून दिलेला आहे SOP त्यानुसारच आम्हाला पुढे जावं लागतं. त्यामुळं त्याला डावलून आम्हाला कोणतेही प्रमाणपत्र देणं शक्य होत नाही. जरी दिलं तरी पुढे चालून आपल्याला म्हणजे अधिकाऱ्याला सुद्धा अडचण येऊ शकते आणि ज्यांचीच प्रमाणपत्र निर्गमित झाली त्यांना सुद्धा अडचण येऊ शकते. त्यामुळे आमची ही प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत आपण सहकार्य करायला अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.